आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मतदारसंघातील बळीराजाला आनंदाची बातमी आली आहे। आमदार सुहास अण्णा कांदे यांनी कर्जमाफीसाठी दिलेला शब्द त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील शेतकरी बांधवांना आता लवकरच कर्जमाफीची रक्कम मिळणार आहे। आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या विशेष पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत मतदारसंघातील 2679 पात्र सभासदांसाठी 24.83 कोटी रकमेचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे, जो लवकरच शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतर संबंधित कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। यापैकी आतापर्यंत 2194 सभासदांचे यशस्वी आधार प्रमाणीकरण केवायसी पूर्ण झाले असून 19.82 कोटी रकमेच्या लाभाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। पात्र सभासदांनी लवकरात लवकर जवळच्या CSC सेंटरला जाऊन आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे। प्रमाणीकरण पूर्ण झाल्यावर त्याची एक प्रत सोसायटी सचिवाकडे आणि एक प्रत संबंधित बँकेच्या शाखेकडे जमा करावी, जेणेकरून कर्जमाफीचा लाभ त्वरित खात्यात जमा होण्यास कोणतीही अडचण येणार नाही। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अझर शेख, मनमाड। जय महाराष्ट्र, जय हरी। खरं तर आज एकादशीच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं आराध्य दैवत पांडुरंगाच्या कृपेने त्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या विचाराने नांदगाव तालुक्यात प्रचंड अशी मोठी कर्जमाफी झाली। मी नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व माझे शेतकरी बांधवांना नम्रपणे विनंती करतो की या सरकारने, या तुमच्या आमदारांनी कर्जमाफीचा निवडणुकीमध्ये दिलेला शब्द हा पांडुरंगाच्या आशीर्वादाने पूर्ण केलेला आहे। आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्याला टोटल शेतकरी 2740 हे आपल्या नांदगाव तालुक्यातून पात्र झालेले आहेत आणि एकूण कर्जमाफीची रक्कम ही 2123 कोटी रुपये, एकूण कर्जमाफीची रक्कम ही 23 कोटी रुपये आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे आणि ही आजपासून खात्यामध्ये जमा होतील। जे काही शासनाचे नियम असेल ते नियम मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्या नियमाचं पालन करा आणि त्या नियमाचं पालन करून आपण त्या कर्जमाफीचा लाभ घ्या। जे काही रेग्युलर भरणारे होते त्यांना सुद्धा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आव्हान केलेलं आहे की त्यांना सुद्धा या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे, त्यांच्याही खात्यामध्ये पैसे रोख स्वरूपामध्ये जमा होणार आहे। म्हणून मी खरं तर या शासनाचं, या सरकारचं, आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानतो आणि मी आपल्याला नम्रपणे सांगतो की मी निवडणुकीमध्ये आपल्याला कर्जमाफीचा दिलेला शब्द पाळला। ही कर्जमाफी होण्यासाठी जे जे प्रयत्न मला करायचे होते ते तुमच्या आशीर्वादाने मी केले आणि त्याला यश आलं। ही सर्व कर्जमाफी मी आज एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।